आता स्तवन आणि गण झालेलं आहे। गवळणीला सुरुवात करायच्या आधी मला तुम्ही सांगा, बारी कशी झाली पाहिजे, गवळण कशी झाली पाहिजे? योगेश बुवा, ओ योगेश बुवा, कुठे असाल? तिथून बाहेर या, आता बाहेर पडा, आता तुमची बारी आली। गवळणीला सुरुवात करते, तुमचं नीट लक्ष असू द्या। कुठे असतील तिथे योगेश बुवांना सांगा। 2 मिनिटं। बांधिलकी ग्रुप पूर्वी पंचायत यांच्याकडून ढोलकीवाले यांचा 100 रुपये आलेले आहेत। महेंद्र कुमारशी जो गण झाला त्यांच्याकडून निलेश डापले यांच्याकडे 100 रुपये, महेंद्र रमेश पाटे यांच्याकडे 200 रुपये, प्रकाश काका दातार यांच्याकडे 200 रुपये, हेमंत नानावडे यांच्याकडे 200 रुपये, समीर नावले यांच्याकडे 100 रुपये आले आहेत। ओके, तर आता या रणांगणात मी कोण आहे? राधा, बरोबर? हे कोण आहे? कान्हा, श्रीकृष्ण, नंदलाल। तर अरे कान्हा, गवळण आता घेते, नीट लक्ष असू दे। योगेश बुवा, गवळण अगदी शास्त्रात आहे, पण तुम्हाला पण मजा आली पाहिजे की नाही? आली पाहिजे की नाही? जरा तुमचा एकदा मोठ्याने आवाज येऊ द्या मला। माझ्या एकटीचा आवाज येतो ना तुम्हाला सगळ्यांना? म्हणून काय म्हणायचं बघा, त्या वृंदावनात यमुनेच्या काठावर खेळ मांडलेला होता, सवंगड्यांसोबत कान्हा असा एक रमलेला होता। चेंडू फळीचा डाव खेळताना तो चेंडू उडाला, तो फक्त बहाना होता। चेंडू फळीचा डाव खेळताना तो चेंडू उडाला, तो फक्त बहाना होता। आणि हा योगेश्वर ओळखला जाणारा तो म्हणजे 8वा अवतार श्रीकृष्णाचा होता। मग काय म्हणायचं बघा, ला 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 ला। वो गवळण घेते, नीट लक्ष असू द्या। दांडू हातामध्ये धरून किती हलवतो जोरानं र, दांडू हातामध्ये धरून। आता इथे महिला मंडळ सुद्धा खूप आहे, पण तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे, कारण मी सुद्धा एक स्त्री आहे, बरोबर? पटवून देणारच आहे, पण आधी ऐका, थोडी तुम्ही पण मजा घ्या। म्हणून काय म्हणायचंय, दांडू हातामध्ये धरून किती हलवतो जोरानं र, गेला हातातून सटकून, गेला हातातून सटकून, दोघांच्या मधून र। म्हणून या योगेश्वराच्या खाली, आता बुवांचं नाव काय आहे? योगेश जाधव। ए जाधव, आणि बुवांचा फेमस डायलॉग, जाधव आहे का? मी आहे जाधव, तुला कशी धव धव धवीन। आता बुवा तुम्हाला कशी धव धव काय म्हणायचंय, त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोय र। आता बघा काय म्हणायचंय, तर श्रीकृष्ण जेव्हा त्या वृंदावनात त्या यमुनेच्या काठावर जेव्हा तो खेळायला गेलेला होता, चेंडू फळीचा जेव्हा डाव खेळत होते, ते सगळे मित्र खेळत होते, तर त्या कान्हाला, आता कान्हाला योगेश्वर का म्हटले, तर योगांचा देव, योगाचा देव, तो योगी देव, तो योगी पुरुष
कृष्ण, म्हणून त्याला योगेश्वर असेही संबोधले जाते बुवा. म्हणून काय म्हणाले तर जेव्हा ती खेळत असतात सगळे श्रीकृष्ण वगैरे, तेव्हा श्रीकृष्णाला त्या कालिया नाग माहितीये सगळ्यांना, तो कसा होता, काळा होता बरोबर. म्हणून काय म्हणाले त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोयर. आता बुवांना कुठला तरी वेगळा नागोबा वाटायला नको, म्हणून आधीच सांगते बुवा काळा नाग म्हणजे कोण, तो कालिया नाग जो त्या पाण्यात विषारी नाग होता. त्याला त्या श्रीकृष्णाला मारायची होती, पण श्रीकृष्णाने त्याचं हरण केलं. म्हणून काय म्हणायचंय त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोयर. गवळण घ्यायची का नक्की घ्या. योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोयर. योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोयर. योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोयर.
बुवांना सांगते, बुवा पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे. जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात, ओ योगेश बुवा, जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात तर तुमची गाठ ही माझ्याशी एवढं लक्षात ठेवायचं. आणि तसेच बुवांना काय बोलतात, रायगडचा टायगर, बरोबर? काय बोलतात बुवांना, रायगडचा टायगर. तसंच बुवा मला पण खेडची वाघीण बोलतात. हा, वाघीण बोलतात. नाही जर दुसऱ्या बारी फाडफाड फाडली ना तर याद राखा. तर माझी मी पहिली बारी ते संपवत आहे आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.